पीक पाणी या कार्यक्रमाची सुरुवात करूया पावसाच्या बातम्यांपासून। कोकणामध्ये अनंत चतुर्थीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे। कोकणामधल्या अनेक भागांमध्ये पावसाची ही संततधार अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। सततच्या पावसाचा फटका हा पिकांना सुद्धा बसतोय। हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक आता पावसामुळे हातचं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पावसाचं पाणी भात रोपाच्या मुळाशी साठून राहतंय आणि त्यामुळे निळा भुंगासारख्या रोगाचा भातावर प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। तसंच करपा रोगामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। अनंत चतुर्थीला कोकणामध्ये सुरू झालेला पाऊस त्या पाहायला मिळतात। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 4 दिवसात कोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल असं जाहीर केलं आणि त्याचाच प्रत्यय आज रत्नागिरीमध्ये यायला सुरुवात झाली आहे। रत्नागिरीच्या शहरी भागांमध्ये हा अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो सकाळपासून कोसळतोय। खरं तर हा पाऊस जो आहे तो इथल्या पिकाला सध्या धोकादायक बनत चाललाय, कारण या पावसामुळे रत्नागिरीच्या अनेक जो भात पीक आहे त्याच्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे हा पावसामुळे सध्या रत्नागिरीचं जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालं आहे। जर अशाच पद्धतीनं पाऊस सुरू राहिला तर कदाचित हातातोंडाशी आलेली जी पिकं आहेत ती नष्ट होतील आणि इथल्या बळीराजाला सर्वाधिक नुकसान जे आहे ते सोसावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। तर हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला होता त्या अंदाजाप्रमाणे आज सकाळपासून पूर्व विदर्भातल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे, मात्र काही तासामध्ये पावसाचा हा जोर वाढला आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। गेल्या 15 दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते, मात्र आता आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी सुखावलाय। धुळे जिल्ह्यामधल्या अक्कलपाडा धरणाचं पाणी चांगलंच पेटलं असून धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर काल पोलिसांनी लाठीचार्ज केला। शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढलेला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी 76 शेतकऱ्यांना अटक केली। या पार्श्वभूमीवर आमचे धुळ्याचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी अक्कलपाडा धरण परिसरामध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला। पाहूया। पांझरा नदीचं हेच पाणी आहे जे पेटलेलं आहे। याआधी मागच्या महिन्यात 4 TMC पाणी अशाच पद्धतीने वाहून गेलं आणि वाया गेलं आणि आता पुन्हा हे पाणी वाया जात आहे। हे पाणी अडवण्यात यावं आणि डाव्या कालव्यात सोडण्यात यावं अशी रास्त मागणी शेतकऱ्यांची आहे। मात्र ही रास्त मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना लाठ्या काठ्यांचा मार देऊन प्रशासनाने आपली मर्दुमकी तर दाखवली, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते किती उदासीन आहेत याचंही उदाहरण जगासमोर मांडलं। अवघ्या अर्ध्या किलोमीटरचं काम डाव्या कालव्याचं बाकी आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते अपूर्ण आहे। अवघ्या अर्ध्या किलोमीटरसाठी प्रशासनाने 1 महिन्यांचा वेळ घेतला तरी ते काम पूर्ण करता आलेलं नाही। आजही 0.25 मीटरचं काम शिल्लक असल्यामुळे डाव्या कालव्यातून पाणी सोडता येणं शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप हा रास्तच म्हणावा लागेल। प्रशांत परदेशी, झी मीडिया, अक्कलपाडा, धुळे। तर निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे ही पीक विमा योजना कागदावरच असल्याचं चित्र दिसतंय। पीक विमा योजनेचं वास्तव मांडणारा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातले हे आहेत मनोहर देवरे। कृषी क्षेत्रात पदवी घेतलेले देवरे गेल्या 40 वर्षांपासून काळ्या आईची सेवा करतायत। कांदा, द्राक्ष या नगदी पिकांबरोबरच भाजीपाला, मका, सोयाबीन अशी विविध पिकं ते घेतात। कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट, कधी दुबार पेरणी अशा निसर्गाच्या दुष्टचक्रातून मार्ग काढत त्यांनी आपली शेती फुलवली आहे। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्याकरता सरकारनं राष्ट्रीय पीक विमा योजना लागू केली, मात्र त्याचा लाभ मिळत नसल्यानं सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्यात। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। महसूल यंत्रणेच्या मंडळानुसार 11-12 गावांची एकत्रित पाहणी केली जाते। त्यानुसार विम्याची रक्कम ठरवली जात असल्यानं शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होते। एका गावात एका भागात मुसळधार पाऊस असतो तर दुसरा भाग कोरडा ठाक असतो, त्यामुळे प्रत्यक्ष गावागावात जाऊन पाहणी करण्याची मागणी केली जाते।
जाहिरातबाजी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, पण प्रत्यक्षात विमा जो काही त्याचा क्रायटेरिया ठरवला जातो नुकसान देण्याचा वगैरे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही बदल करण्यात आलेले नाहीत. अत्यंत फसवी योजना आहे आणि लवकरच त्याचे जे काही असतील कमतरता त्या सगळ्या आपल्या नजरेसमोर येणार आहेत. आज जर परिस्थिती बघितली तर तुम्ही आमच्या दिंडोरी तालुक्याच्या दिंडोरी गावाचं 1700 हेक्टरचं क्षेत्र आहे आंबे दिंडोरीचं, तर पश्चिम भागात पाऊस पडतो आणि पूर्व भागात पडत नाही. आणि मग ही पीक विमा जी योजना आहे ती गाव न्याय पाहिजे. सरकारने करायला पाहिजे का एक भाव जाहीर करायचा, कांद्याचा किंवा द्राक्षाचा असा भाव जाहीर करायचा. भाव पडले का उर्वरित रक्कम विम्याची मिळायला पाहिजे. बाकी ती नुकसान पाहायचं नाही, काहीच पाहायचं नाही. 1000 रुपये जर कांद्याला भाव दिला, कांद्यावर 200 रुपये देतात, 800 रुपये भरपाई द्यायची पीक विम्याने. एवढंच काम करायचं, पीक विमा त्याच्या पदरात पडणार. यावर्षी नाशिक जिल्ह्यामधील 91,462 शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी पीक विमा योजनेत सहभाग घेतलाय. त्यातील 61,470 शेतकरी कर्जबाजारी आहेत, तर 29,992 शेतकऱ्यांवर कोणताच कर्जाचा बोजा नाही. मात्र त्यांना आपल्या पिकांसाठी संरक्षण हवंय. जे कर्ज घेऊ शकणार नाहीत, ज्यांना कर्ज तांत्रिक कारणाने मिळू शकणार नाही, माझी विनंती राहील अशा सर्व शेतकऱ्यांनी स्वतःहून विमा हप्ता अगदी नॉमिनल आहे तो भरावा आणि विमा योजनेमध्ये सहभागी व्हावं. त्यामुळे निसर्गानं दुर्दैवाने काही अवकृपा झाली तर आपल्याला निश्चितपणे तेवढ्या पिकाचं संरक्षण आपल्याला मिळू शकतं. आज पीक विमा काढला जातोय, मात्र उत्पादन खर्चापेक्षा विम्याचं संरक्षण अत्यल्प आहे. खरीप पिकाच्या विम्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मिळणार असल्यामुळे बळीराजाला आणखी वाट पाहावी लागणार आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. पीक पाणी या कृषीविषयक सदरामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये आता जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहसंशोधक दिगंबर पटाई. गेले महिनाभर पावसानं उघडीप दिलेली होती, आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे. ढगाळ वातावरणामुळे रोग आणि किडीचा सोयाबीनवर प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय. तर अशा वेळी सर नेमकी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? बरोबर आहे, तुम्ही म्हणले तसं आपल्याला ऑगस्टमध्ये जवळपास मराठवाड्यामध्ये सर्वच भागामध्ये पावसाने फार मोठी उघडीप दिली होती. या 3 आठवड्याच्या उघडीपीमध्ये बऱ्याच भागात सोयाबीनची वाढ खुंटलेली होती आणि त्यामुळे बऱ्याच भागात आपल्याला नुकसानही दिसून आलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी नंतर पाऊस झाला त्या ठिकाणी सोयाबीनला शेंगा लागलेल्या होत्या आणि आत्ताच्या परिस्थितीत जर पाहिलं तर ढगाळ वातावरण आणि मध्येच खूप मोठा पाऊसही झाला होता. तर अशा वातावरणात सुद्धा सोयाबीनवर बऱ्याच भागात आळ्या आपल्याला दिसून येतात. मग त्या आळ्या मग पाणी खाणाऱ्या आळ्या आहेत. तर त्या आणि सध्या जर पाहिलं तर आपण सोयाबीनच्या शेंगा ह्या जवळपास भरलेल्या आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास सोयाबीनला काढणीला बऱ्याच भागात चालू होईल. तर अशा वेळी शेतकऱ्यांनी शक्यतो फवारणी घेणं टाळलं पाहिजे जर त्या ठिकाणी पाणी खाणारी आळी असेल. पण जर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतील, शेंगा लहान असतील, उशिरा पेरणी झालेली सोयाबीन असेल आणि अशा सोयाबीनवर जर शेंगावर जर आपल्याला आळी आढळून आली तर त्याकरिता आपल्याला फवारणी घेतली तर ती फायदेशीर राहते. त्यामुळे जिथं शेंगा भरलेल्या आहेत तिथं शक्यतो फवारणी टाळली पाहिजे आणि जिथं शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत अशा ठिकाणी मग जे बाजारात मिळणार क्लोरेंट्रिनोप्रोल म्हणून जे कीटकनाशक आहे ते 2 ग्रॅम प्रति 10 लिटर 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून साध्या पंपाला आणि पेट्रोल पंपाकरता 6 मिली टाकून त्या ठिकाणी फवारणी घेतली तर निश्चितच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. पटाई सर, हवेमध्ये जी आर्द्रता असते त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा सोयाबीनवर आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो, तर त्यावर नेमकी कशी मात करायची? हो, निश्चितच. आपण आता म्हणलं जसं की ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, उघडीप या अशा वातावरणामध्ये हवेमध्ये आर्द्रता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आणि अशा आर्द्रतेमध्ये काही भागात सोयाबीनवर बुरशीजन्य जो शेंगकरपा रोग आहे त्या शेंगकरपाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याच्यामुळे शेंगेवर डाग निर्माण होतात आणि हे बुरशीजन्य रोग हा हवेद्वारे पसरला जातो आणि ढगाळ वातावरणामध्ये किंवा आर्द्रता जास्त असेल अशा वेळी हा झपाट्याने पसरतो आणि शेंगांवर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो आणि निश्चितच त्याचा उत्पादनावर आपल्याला परिणाम दिसून येतो. कारण जर शेंगावर असं डाग दिसून आले तर शेंगा त्या ठिकाणी पूर्णपणे तांबड्या होऊन नंतर काळपट होतात आणि त्या ठिकाणी शेंगामधील आतील जे दाणे आहेत ते त्यांचा आकार लहान राहतो, त्यांची पूर्ण वाढ होत नाही आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट येऊ शकते. तर याची शेतकऱ्यांनी जर असे डाग दिसून आले तर त्या ठिकाणी फवारणी करणं आवश्यक आहे.
आणि त्यामुळे आपलं पुढचं नुकसान टाळू शकतो, कारण हा रोग झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. तर त्याकरिता बाजारात मिळणारे जे संयुक्त बुरशीनाशक आहे मॅनकोझेब अधिक कार्बेंडेन्झिम, जे 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात टाकून साध्या पंपाने आणि पेट्रोल पंप करता 3 पट या प्रमाणात जर टाकून जर फवारणी केली तर हा रोग पसरणार नाही. तसेच जे एक साधारण बुरशीनाशक म्हणतो आपण चांगलं प्रभावी असे कार्बेंडेन्झिम, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून जर फवारणी केली तर निश्चितच या रोगाचा अटकाव आपण करू शकतो. आणि ज्या भागात प्रादुर्भाव अजून दिसून येत नाही पण आजूबाजूला कुणा शेतकऱ्याकडे जर दिसत असेल तर त्यांनी सुद्धा एक आधीच इलाज म्हणून आपण जर फवारणी घेतली तर त्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा निश्चितच दिसून येईल. अगदी बुरशीजन्य रोगाविषयी आपण सर सांगितलं, मात्र सततचा जो पाऊस पडत असतो त्यामुळे पिकांवर कुठकुठले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा काळामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? जर सतत पाऊस राहिला तर निश्चितच त्या ठिकाणी पिकाच्या वाढीवर परिणाम होईल, शेंगा भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होईल. त्याच्यामुळे शक्यतो शेतात पाणी साठवू देऊ नये, चर काढून ते पाणी बाहेर काढावे जर जास्ती पाऊस झाला तर. आणि असे जर चर काढले तर निश्चितच त्या ठिकाणी पाण्याचं जमिनीतच मुरण्याची प्रक्रिया होईल आणि आपले जे रब्बीचे पिकं घेणार आहोत सोयाबीन नंतर तर त्या ठिकाणी त्याचा सुद्धा फायदा होईल. तर ह्या गोष्टी आपण निश्चितच हे करून आपल्याला ह्या वातावरणात काळजी घेतली तर रोगांचा, किडीचा अटकाव तसेच पाण्याचं सुद्धा नियोजन आपल्याला. पीक पाणीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तर सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे सोयाबीन पिकावर नेमकी कशी रोग होतो आणि त्यामुळे कसं नियंत्रण त्याच्यावर मिळवायचं याविषयी आपण मार्गदर्शन घेतोय. सध्या आपल्याबरोबर कृषी तज्ज्ञ दिगंबर पटाईत सर आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, ढगाळ वातावरण सध्या आहे त्यामुळे सोयाबीन पिकाची नेमकी काळजी कशी घ्यायची? सोयाबीन ज्यांची वेळेवर पेरणी झालेली म्हणजे जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ज्यांची वेळेवर पेरणी झालेली असं सोयाबीन आता काढणीला चालू होत आहे आणि काही कमी कालावधीचे वाण आहेत ते सुद्धा आपल्याला काढणीसाठी यावेळेस तयार आहेत. तर पण सततचा पाऊस जर असेल तर आपल्याला काढणी करताना अडचणी निर्माण होतात आणि एकदा जर आपण काढणी चालू केली आणि पाऊस जर चालू झाला तर त्या ठिकाणी आपल्याला शेंगा तडकायला लागतात उशीर जर झाला तर. अशा वेळी पावसाचा अंदाज बघून लवकरात लवकर त्या पिकाची काढणी करून घ्यावी जेणेकरून आपल्या शेंगा तडकून शेंगा फुटून त्या जमिनीवर पडणार नाहीत आणि त्या ठिकाणी आपलं नुकसान होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. तसेच काढलेलं सोयाबीन झाकून ठेवणं, कारण जर जास्त पाऊस झाला तर अशा शेंगांवर बुरशीची वाढ होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या जी सोयाबीन आहे त्याची प्रत खालावून बाजारात त्याला भाव कमी मिळू शकतो. तर ती एक काळजी घेतली पाहिजे. तसेच ज्यांचं सोयाबीन 162 MAUS 162 सारखं ज्यांचं वाण आहे तर त्यांनी मशीनद्वारे सुद्धा काढणी केली तर त्या ठिकाणी त्यांना कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे काढणी करून फायदा आपल्याला दिसू शकतो. सर, आपण सोयाबीनच्या काढणीविषयी आता सांगितलं, तर सोयाबीनची आणखी कोणती विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे का? या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी तेच ज्यांचा उशिरा पेरणी आहे त्यांनी किडींच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्यावे, शेंगकरप्याकडे लक्ष द्यावे. तसेच जे अतिरिक्त पाऊस पडतो तर तो सुद्धा पाणी काढून देणं फार गरजेचं आहे. साठवणूक करताना जे सोयाबीन काढू आपण किंवा मळणी झाल्यानंतर जे सोयाबीन आहे त्याची आर्द्रता बघून त्याची योग्य प्रकारे साठवणूक करावी, कारण हेच बियाणं आपण पुढच्या वर्षी परत पेरणीला वापरतो आणि याची जर उगवण क्षमता कमी झाली किंवा आपल्या हाताळणीमध्ये काही चुका झाल्या तर निश्चितच त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होतो. म्हणून ह्या 2-3 प्रकारे काळजी घेऊनच आपण त्याची साठवणूक करावी आणि कोरड्या ठिकाणी याची साठवणूक केली तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगलं राहील. खरं सर, आपण केलेल्या शेतकरी बांधवांना केलेल्या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर पीक पाणी या कृषीविषयक सदरामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.